नमस्कार मित्रांनो, रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कलिंगडाच्या सालीपासून छान असं बनणार टुटी फुटी। खायला एकदम टेस्टी लागणार टुटी फुटी आपण आज कलिंगडाच्या सालीपासून बनवणार आहोत। इथे मी घेतलेले आहेत काही कलिंगडाच्या साली। कलिंगडाच्या सालीवरचा ग्रीन कलरचा भाग पूर्ण काढून घ्यायचा। मी बघा सुरीच्या साहाय्याने ग्रीन कलरचा भाग पूर्ण काढून घेत आहे। ग्रीन कलरचा भाग पूर्ण काढून झाल्यानंतर त्याला मीडियम साइज मध्ये कट करून घ्यायचं। जास्त मोठंही नाही आणि छोटंही नाही, मीडियम साइज मध्ये कट करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे माझं कट करून झालेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवायची। कढईमध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आणि गरम होण्यासाठी ठेवायचं। तुम्ही बघू शकता पाणी गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आता मी ते केलेले तुकडे घालत आहे। कलिंगडाचे तुकडे 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचे। त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। आता एकदा हलवून घेत आहे मी त्याला। आता 15 ते 20 मिनिटांसाठी शिजायला ठेवते। तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे। कलिंगडचे काप शिजत आहेत। 15 ते 20 मिनिटं शिजल्यानंतर ते किती छान असं ट्रान्सपरंट दिसत आहे। जास्तही शिजू द्यायचं नाही। आता मी एका गाळणीमध्ये काढून घेत आहे। त्याच्यातलं पाणी पूर्ण असं काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर पाणी काढून झालेलं आहे। आता मी कढई ठेवत आहे। कढईमध्ये मी एक वाटी साखर टाकलेली आहे आणि 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे। साखर पूर्ण विरघळू द्यायची। विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये कलिंगडाचे काप घालून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी कलिंगडाचे काप टाकत आहे। कलिंगडाचे काप टाकल्यानंतर 15 ते 20 मिनिटं त्याला छान असं शिजू द्यायचं, जेणेकरून ते पाक त्याच्यामध्ये छान असा मुरेल। तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर किती छान असं आपलं पाक शिजून तयार आहे। काप शिजल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्याकडे एकच कलर होता ऑरेंज कलर, म्हणून मी ऑरेंज कलर टाकला आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं साईडला। थंड झाल्यानंतर ते एका बाउलमध्ये गाळून घ्यायचं आणि 5 तासासाठी उन्हामध्ये ठेवून द्यायचं। तुम्ही बघू शकता उन्हामध्ये ठेवल्यानंतर ते एकदम ड्राय होतंय आणि दिसायला किती सुंदर असं दिसतंय। अशाच नवीन रेसिपीसाठी रियाज किचनला फॉलो करा। धन्यवाद।